हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी आज तुम्हाला एक अशी जबरदस्त डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगतो पाण्याचा आपल्या शरीरामध्ये काय रोल आहे. तुम्हाला माहितच असेल आपल्या शरीरामध्ये 70% पेक्षा जास्त पाणी आहे आणि आपण जे पाणी पितो हे खरंच पिण्यायोग्य असतं का हो? बरं, आता पाणी हे खरंच पिण्यायोग्य आहे का नाही हे चेक करायचे काही 2-3 पॅरामीटर आहे. त्यात सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे तो म्हणजे पाण्याची पीएच लेवल. पाण्याची पीएच लेवल जर 7 पेक्षा जास्त असेल तर त्याला पाणी आपण अल्कलाईन पाणी म्हणतो. पाण्याची पीएच लेवल 7 पेक्षा कमी असेल तर त्याला आपण ऍसिडिक पाणी म्हणतो. पाण्याचा मेन रोल काय शरीरामध्ये? सगळीकडे न्यूट्रिशन मायक्रो लेवलला सेल्सला पोहोचवणे आणि शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणे. पण आपण जे पाणी पितोय हे खरंच पिण्यायोग्य आहे का नाही? आपलं जनरली जे पाणी असतं घरात ते खूप जाड असतं, म्हणजे त्याचे मॉलिक्युल असतात हे मोठ्या मोठ्या क्लस्टर्स मध्ये असतात. तर आपलं अल्क प्युअर मल्टी मिनरल ड्रॉप काय करणार आहे? तुमच्या पाण्याला छोट्या छोट्या मॉलिक्युल मध्ये डिवाइड करणार आहे, जेणेकरून तुमच्या शरीरातल्या पेशी आहेत, सेल्स आहेत, ते सगळं न्यूट्रिशन तुमच्या शरीरामध्ये जे येणार ऍब्झॉर्ब करतील. तर आपण एक छोटा डेमो करून बघूया हे कसं वर्कआउट होतंय. तर सगळ्यांच्या घरी हळद असते. हळद तर सगळे आपल्या जेवणामध्ये खातात. हळदीचा कलर कोणता असतो आपण जर जनरली विचारला तर सगळे लगेच इन्स्टंट म्हणतात सर पिवळा कलर असतो. पाण्यामध्ये हळद टाकल्यानंतर त्याचा कलर येल्लो असतो. आता हा तुमच्या सगळ्यांना दिसतोय, हा कलर येल्लो झालाय. पण ऍक्च्युली जी ओरिजिनल हळद असते, कच्ची हळद असते, ती असते रेडिश कलरची. आता ही पाण्यामध्ये प्रॉपर मिक्स नाही झाली, त्यामुळे याचा कलर तुम्हाला येल्लोइश दिसतोय. जेव्हा आपण आपला अल्क प्युअर मल्टी मिनरल ड्रॉप यामध्ये टाकूया तेव्हा त्याच्या मोठ्या मोठ्या मॉलिक्युलला हे ब्रेक करून लहान लहान मॉलिक्युलमध्ये रूपांतर करणार आहे. आता ही हळद त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये आली आणि जेव्हा ही हळद तुम्ही सेवन कराल, खाल, तेव्हा ती तुमच्या शरीराला लागेल. म्हणजे यातले जे घटक असतील, न्यूट्रिशन व्हॅल्यू असेल, ही तुमच्या शरीराला लागेल. हा होता आपला एक सिंपल आणि सोपा डेमो, म्हणजे तुमच्या घरातलं जे जाड पाणी आहे, ज्याचा टीडीएच जास्त आहे, त्याला प्रॉपर हलकं पाणी केलेलं आपल्या मल्टी मिनरल ड्रॉपने.